गणपती बाप्पा मोरया का म्हणतात? हे प्रश्न मला वाटते लोकांच्या डोक्यात पडले पाहिजे ना. तुकाराम महाराज की जय, सावता महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की, गणपती बाप्पा की जय म्हणतात का? हा मग काय म्हणते गणपती बाप्पा? मग ही मोर्याच का म्हणते माहित आहे का? तूच सांग म्हणा. तुला आणलंय काय याला पैसे देऊन? आम्हाला विचारतो का तू? हा गणपती बाप्पा मोरया कशासाठी म्हणते त्याचा इतिहास आहे. आणि ध्यानात ठेवा आता इथून पुढे तरी त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. गणपती बाप्पा मोरया का म्हणतात? पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला एक गणपती बाप्पाचे भक्त होऊन गेले. त्या भक्ताचं नाव आहे मोरया गोसावी. काय नाव? मोरया गोसावी. आणि त्या मोरया गोसाव्यानं गणपतीची एवढी सेवा केली, एवढी सेवा केली. जवळ थेऊरला चिंतामणी गणपतीचं मंदिर आहे. आणि त्या थेऊरला पिंपरी चिंचवडवरून पायी पायी मोरया गोसाव्यानं जायचं, देवाची सेवा करायची, दर्शन करायचं, गणपतीच्या वाऱ्या करायच्या. आता थकले मोरया गोसावी. गणपती बाप्पा स्वप्नात गेले आणि मोरयाला सांगितलं, मोरया आता तुला माझ्याकडे यायची गरज नाही, मग तुझ्या गावात मी येणार आहे. रोज इंद्रायणीला स्नान करण्यासाठी मोरया जायचे. एके दिवशी मोरया गोसावी स्नान करण्यासाठी गेले आणि गेल्याबरोबर त्यांना शेंद्राची गणपतीची मूर्ती पाण्यात सापडली. आणि तीच मूर्ती स्थापन त्यांनी केली, मंदिर बांधलं. आज सुद्धा पिंपरी चिंचवडला तिथं मंदिर आहे. आणि थकले मोरया गोसावी आणि गणपती बाप्पा प्रगट झाले. गणपती बाप्पा म्हणले, मोरया आयुष्यभर माझी सेवा केलीस रे बाबा, माग बरं तुला आता काय मागायचं तर मी तुला द्यायला तयार आहे. मोरया गोसावी म्हणले, बाप्पा मला काहीच देऊ नका, द्यायचं असेल तर एकच द्या, तुमच्या नावाच्या पुढं माझं नाव लागलं पाहिजे. चंद्र सूर्य असे तोपर्यंत तुमच्या नावाच्या बरोबर माझ्या नावाचा जय जयकार लोकांनी केला पाहिजे, एवढंच मला दान द्या. गणपती बाप्पा म्हणले, तथास्तु. तवापासून अख्खं जग म्हणायला लागलं, गणपती बाप्पा मोरया. हा हे इतिहास आहे त्याच्या पाठीमागचा. लक्षात घेत जा. रामचंद्र का म्हणतात? राम सूर्य का म्हणत नाहीत? हे ध्यानात आलं पाहिजे ना. रामचंद्र भगवान की जय, राम सूर्य भगवान की जय म्हणतात का? मग हे चंद्र का नाव पुढं लागलं रामाच्या? त्याचाही हेच इतिहास आहे. कारण श्रीराम प्रभू जन्माला आले सूर्यवंशामध्ये. चंद्र नाराज झाला. चंद्र म्हणला, देवा मला तुमचं दर्शन करायला येता येत नाही, सूर्य गेल्याशिवाय मला येता येत नाही. रामचंद्र म्हणले, चिंता करू नको चंद्रा, पुढच्या युगामध्ये मी तुझ्या वंशात जन्म घेईल. मग पुढच्या चंद्रवंशामध्ये देवानं कृष्णाच्या रूपात जन्म घेतला. पण तरी पण चंद्र नाराज झाला. चंद्र म्हणला, तरी पण मी नाराज आहे, मग तुला देऊ काय? मग भगवान म्हणले, तुला एकच देतो, माझ्या नावाच्या पुढे तुझं नाव लागल्या जाईल. मग तवापासून देवाचं नाव पडलं रामचंद्र भगवान. ह्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. विठ्ठल